कायदेविषयक प्रश्न जे आहेत ते खूप भाबडे असतात आणि बऱ्याच वेळा ते प्रश्न जेव्हा ऐकतो आम्ही त्यावेळी ते प्रश्न अगदी योग्यसुद्धा वाटतात, परंतु त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतात. जसं की हाच प्रश्न पहा ना, की जर मला माझ्या मालकीची जमिनीची हद्द कायम करण्यासाठी मोजणी करायची आहे, बाजूच्या जमिनीच्या मालकाची परवानगी कशाला लागेल? त्यांच्या संमतीची गरज काय आहे? जमीन माझी, पैसे भरणार मी, मोजणी करणार मी, तर मग समोरच्या व्यक्तीचे संमतीची गरज काय आहे? मी त्यांना अगोदर पूर्वसूचनासुद्धा देऊ शकतो. तर यामध्ये असं होतं की समजा आपण त्यांना पूर्वसूचना तोंडी दिली, त्यांना नोटिसाच काढल्या नाहीत, तर मात्र पुन्हा ते ज्यावेळी मोजणी होते आणि आपलं काही क्षेत्र त्यांच्याकडे जेव्हा निघतं त्यावेळी ते असं म्हणू शकतात की मला ही नोटीसच माहीत नव्हती, मोजणी कधी झाली मला माहीत नव्हती, आणि त्यामुळं त्या मोजणीबद्दल वाद उपस्थित होऊ शकतात. त्यामुळं लगत शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा दिल्या जातात. व्हिडिओला शेअर करा.